आकाशवाणी नांदेड केंद्राचे कार्यक्रम ऐकणारे आमचे रसिक श्रोते हो, आपल्या सगळ्यांना नम्रता वावळेचा सस्नेह नमस्कार. श्रोते हो, आकाशवाणी नांदेड केंद्रावरून आज आपण बऱ्याच वेळेमध्ये वेगवेगळ्या विषयावर मुलाखती ऐकत असतो आणि या मुलाखतींच्या माध्यमातून खरं तर आपल्याला भरपूर विषयांची माहिती आत्मसात होत असते आणि आपण आपल्या जीवनामध्ये किती प्रमाणामध्ये सक्षम राहिलं पाहिजे किंवा प्रत्येक गोष्टीचं ज्ञान आत्मसात कसं केलं पाहिजे ही आपल्या सगळ्यांना आकाशवाणी सांगत असते आणि आपण नित्य नियमानं त्या सगळ्या गोष्टी ऐकता आणि जीवनामध्ये अंगीकार करता. तर श्रोते हो, आज आहे 10 जून. खरं तर 10 जून म्हणजेच आपल्या सगळ्यांना परिचित आहे की आज आहे जागतिक दृष्टीदान दिवस म्हणजेच जागतिक नेत्रदान दिवस. आणि या दिवसाचं महत्व काय आहे? खरं तर श्रोते हो, आपल्या सगळ्यांना दृष्टीचं महत्व किती आहे हे प्रत्येकाला ठाऊकच आहे. कारण श्रोते हो, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. या सुंदर निसर्गाचा आपल्याला अनुभव घ्यायचा असेल तर डोळे किती महत्वाचे असतात, दृष्टी किती महत्वाची असती आणि आपल्याकडे असणाऱ्या दृष्टीचं आपण किती प्रमाणामध्ये रक्षण करतो किंवा त्याला किती प्रमाणामध्ये सांभाळून ठेवतो हे आपल्या हातात असतं. आणि श्रोते हो, याच अनुषंगाने आपण जागतिक दृष्टीदान दिवस साजरा करत असतो. कारण नेत्रदान हे जीवनदान. एखाद्या अंधारलेल्या आयुष्यामध्ये प्रकाशाची वाट तेवत ठेवण्याचा प्रयत्न एक नेत्रदान दाता करत असतो. आणि खरं तर श्रोते हो, या दिवसाच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देते आणि आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करते. आजच्या या मुलाखतीमध्ये आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये ही मुलाखत देण्यासाठी आपल्याकडे तज्ज्ञ डॉक्टर आलेले आहेत. नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर सुधाकर संभाजीराव तहाडे, जिल्हा सामान्य रुग्णालय नांदेड येथे सर कार्यरत आहेत आणि प्रदीर्घ असा त्यांचा नेत्ररोग तज्ज्ञाचा अनुभव ते आज आपल्या समोर मांडणार आहेत. आणि त्यांच्याच वाणीतून आज आपण आपल्या सगळ्यांना ऐकूयात. खरं तर प्रत्येक प्रश्नाचं साजेल असं उत्तर सरांकडून अपेक्षित आहे आणि निश्चितच आपल्या सगळ्यांचं समाधान होणार आहे. तर मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर सुधाकर संभाजीराव तहाडे सरांचं कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करते. नमस्कार सर. नमस्कार. चला, शब्दरूपी स्वागत तर झालेलंच आहे. श्रोते हो, मी मगाशी सांगितले की नेत्रदान हेच जीवनदान आहे. कारण दृष्टीदान दिवस आपण आज साजरा करतोय. आज आहे 10 जून. आणि हा दिवस का साजरा केला जातो? या दिवसाचं महत्व काय आहे? या दिवसाच्या महत्वाच्या गोष्टी काय आहेत? किंवा हा दिवस साजरा करण्याचा उद्देश काय आहे? हे सगळं काय आज आपण ऐकूयात तज्ज्ञ डॉक्टरांकडून. चला तर मग श्रोते हो, विचारत आहे हा पहिला प्रश्न. डॉक्टर, आजच्या या 10 जून रोजीचा हा दृष्टीदान दिवस याचं महत्व आमच्या सगळ्यांना सांगावं अशी विनंती. आज 10 जून जागतिक नेत्रदान दिवस म्हणून आपण आज साजरा करतोय आणि महाराष्ट्रात हा दिवस आपण डॉक्टर भालचंद्र स्मृती दिन म्हणूनही साजरा करतो. अगदी. तर हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश असा आहे की जनमानसामध्ये, आपल्या समाजामध्ये प्रत्येकाला याची जनजागृती करणे, याविषयी लोकांना माहिती करून देणे आणि या नेत्रदानाचं महत्व लोकांना पटवून देणे. अगदी. आणि या दिवसाच्या निमित्ताने हे आता संकल्प केला पाहिजे प्रत्येकाने की मरणोत्तर नेत्रदान हे प्रत्येकाने केलं पाहिजे. अगदी अगदी बरोबर आहे. मगाशीच मी म्हणाल्याप्रमाणे की डोळे हे जुलमी गडे आहेत. हे आपल्याकडे असणं आणि इतरांकडे पण असणं फार चांगली गोष्ट आहे. पण नेमकं मला इथे असं विचारायचंय डॉक्टर की 10 जूनच का निवडलं बरं? या 10 जून हा जागतिक नेत्रदान दिवस आहे आणि महाराष्ट्रामध्ये डॉक्टर रामचंद्र लक्ष्मण भालचंद्र यांच्या स्मृती दिनानिमित्त आपण हा दिवस इथे महाराष्ट्रामध्ये साजरा करतो. अच्छा. डॉक्टर भालचंद्राविषयी सांगायचं तर त्यांचा जन्म 10 जून 1926 रोजी उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये झाला. अच्छा. अतिशय खडतर परिस्थितीतून त्यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून शासकीय सेवेमध्ये नेत्र शस्त्रक्रिया केल्या. अच्छा. त्यांच्या पूर्ण शासकीय सेवेमध्ये त्यांनी जवळपास 80,000 नेत्र शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. अच्छा. आणि त्यांचा मृत्यू दिनांक 10 जून 1979 रोजी झाला आणि त्या दिवशी म्हणजे 10 जून रोजी त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आपण हा दिवस महाराष्ट्रामध्ये नेत्रदान दिवस म्हणून साजरा करतो. छान. म्हणजे त्यांची एक आठवण आपल्या सगळ्यांना राहावी किंवा त्यांनी जे कार्य केले ते सगळ्यांना स्मरणात राहावं म्हणून त्यांना उद्देशून त्यांच्या स्मरणार्थ हा दिवस आपण साजरा केला जातो. खूप सुंदर. डॉक्टर, मगाशी आपण म्हणालात मरणोत्तर
तर नेत्रदान केलंच पाहिजे, ह्याचे महत्व आम्हाला सांगावं डॉक्टर. एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे साधारणतः 2 अंध व्यक्तींना दृष्टी प्रदान होते. अच्छा. आणि यासारखं पवित्र काम मला नाही वाटत कोणतं आहे. अगदी अगदी बरोबर. मृत्यू झाल्यानंतर सुद्धा नेत्ररूपी उरावे या उक्तीप्रमाणे आपण हे जग, हे सृष्टी मरणोत्तर सुद्धा नेत्ररूपी आपण पाहू शकतो. अगदी अगदी खरं आहे. म्हणजे प्रत्येकाने जर हा निश्चय, आता मगाशी आपण म्हणालात की प्रत्येकानेच केलं पाहिजे, किंवा आपण जेव्हा शरीररूपी नष्ट होतो पण डोळेरूपी आपण जेव्हा इतरांच्या नजरेतून आपण जिवंत असतो, ही संकल्पनाच अतिशय सुंदर आहे डॉक्टर. एखाद्या अंध व्यक्तीच्या जीवनात प्रकाश निर्माण करणं हा या नेत्रदानाचा मेन उद्देश असतो. पण डॉक्टर, आता आपण भालचंद्र यांच्याविषयी सांगितलं, नंतर नेत्रदान का करावं याविषयी पण सांगितलं. पण डॉक्टर, नेत्रदान म्हणजे नेमकं काय आणि ते कोण केलं पाहिजे याविषयी सांगावं. नेत्रदान ही प्रत्येक व्यक्ती करू शकते. त्यामध्ये वयाचं काही बंधन नाही. कुठल्याही वयोगटाची व्यक्ती हे नेत्रदान करू शकते. अगदी ठीक आहे. आणि जरी कोणत्या व्यक्तीला एखादा आजार असेल, म्हणजे हायपरटेन्शन म्हणजे ब्लड प्रेशर म्हणतो आपण त्याला, रक्तदाबाचा त्रास असणे किंवा मधुमेहाचा त्रास असणे, डायबिटीज, किंवा इव्हन जर मृत व्यक्तीला कॅटरॅक्ट किंवा मोतीबिंदू जरी असेल तरी सुद्धा ती व्यक्ती नेत्रदान करू शकते. वा, छान. म्हणजे आता आपण म्हणालात की मोतीबिंदू झाल्या, असं म्हणतात की डोळ्याचा कोणता आजार असला नेत्रदान करू शकत नाही, पण तुम्ही इतकं सुंदर सांगताय की करू शकताय. होय. वा, खूप छान. मग यामध्ये काही फरक जाणवतो का की आधी असा काही आजार झालेला आहे आणि नंतर आपण त्याचं प्रत्यारोपण करणार आहोत, मग कोणती अडचण किंवा काही निदर्शनास येतं का? नाही, फक्त संसर्गजन्य रोग जे असतात ते फक्त पेशंटला नसू नये. अच्छा. साधारणतः म्हणजे आपण म्हणतो टीबी, जे क्षयरोग, ठीक आहे, त्याच्यानंतर HIV, HBsAg पॉझिटिव्ह म्हणजे कावीळ आणि HIV सारखा, एड्स सारखा आजार त्याला असू नये, जेणेकरून ते प्रत्यारोपण केल्यानंतर दुसऱ्या व्यक्तीला तो दात्याला होईल. अच्छा, बरं. डॉक्टर, नेत्रदान करण्याची प्रक्रिया काय असते याविषयी सांगा. नेत्रदान करण्यासाठी अवघा 15 ते 20 मिनिटाचा कालावधी लागतो. यामध्ये आपण डोळ्याच्या समोरील जे पारदर्शक बुबुळ असतं ते फक्त आपण काढतो आणि त्या ठिकाणीच एक कॅप आपण ठेवतो, जेणेकरून डोळ्याच्या कोणतीही विद्रुपता मृत व्यक्तीला येत नाही, चेहऱ्यावरती कुठल्याही खुणा किंवा ऑपरेशनचं एखादे निशाण येत नाही, आणि यामध्ये कोणता रक्तस्राव सुद्धा होत नाही, कारण बुबुळ हे ब्लड सप्लाय विरहित असते. त्यामुळं यामध्ये रक्तस्राव सुद्धा होत नाही. बरं. पण डॉक्टर, आता आपण म्हणालात की फक्त अख्खा डोळा नाही काढला जातं, त्याचा तो जो काही काळ्या रंगाचं बुबुळ आहे फक्त ते काढलं जातं. मग ही कशा पद्धतीने काढण्यात येतं डॉक्टर, याविषयी सांगा. निर्जंतुक केलेले इन्स्ट्रुमेंट असतात, साहित्य असतं, त्या साहित्याने आपण फक्त समोरचं बुबुळ म्हणजे कॉर्निया हे कट करतो आणि हे कट करूनच काढतो आणि ते प्रिझर्वेटिव्ह सोल्युशन्समध्ये ठेवलं जातं आणि मग ते नेत्रपेढीला पाठवतो आपण आणि त्या ठिकाणी प्रक्रिया करून मग रेसिपिएंट जो असतो त्यात त्यांना बसवलं जातं. अच्छा. आता आपण म्हणालात की मृत्यूनंतर जे डोळे काढल्या जातं त्यामध्ये कसल्याच प्रकारची विद्रुपता जाणवत नाही, मग बुबुळ काढल्यानंतर असं काय ठेवता येईल? तेच बुबुळाच्याच आकारची एक कॅप असते, ती कॅप त्याच ठिकाणी ठेवतो. अच्छा. हा, त्यामुळं कुठलाही विद्रुपपणा येत नाही, कुठलंही बँडेज किंवा पॅड कुठलंही लावण्याची गरज नसते. त्यामुळं लोकदर्शनासाठी ती व्यक्ती, मृत व्यक्ती ही अवेलेबल असते. खूप छान. डॉक्टर, नेत्रदानाविषयी समज आणि गैरसमज खूप सारे समाजामध्ये पसरलेले आहेत. अशा वेळेस एक डॉक्टर म्हणून तुमची भूमिका काय असते डॉक्टर, याविषयी सांगावं. याविषयी जनजागृतीची खूप गरज आहे. लोकांचं समुपदेशन आपण करणं गरजेचं आहे. एखादी व्यक्ती मृत पावल्यानंतर 6 तासाच्या आत आपल्याला डोळ्यांचं कलेक्शन करायचं असते. तर त्यामुळं 6 तासाच्या आत जे त्याचे नातेवाईक आहेत त्या नातेवाईकांचं समुपदेशन करणं आणि त्यांना हे नेत्रदानाचं, अवयवदानाचं महत्व पटवून देणं हे खूप जिगरीचं काम असतं. अगदी अगदी. आणि यासाठी आपल्याकडे समुपदेशक असतात. त्यांचं हेच काम असतं की कुठलीही डेथ झाली तर त्या तिथे नातेवाईकांना जाऊन त्यांचं समुपदेशन करणं आणि त्यांना नेत्रदान करण्याविषयी प्रोत्साहन देणं. बरं. पण जेव्हा ही एक तारेवरची कसरत असते असं म्हणायला पण काही हरकत नाही, आणि असं असतं का डॉक्टर की त्या व्यक्तीने नेत्रदानाचा संकल्प केलाय आणि घरी न सांगता हा निर्णय घेतलाय त्याने, तर त्यावेळेस घरच्यांची भूमिका आणि एका समुपदेशक व्यक्तीची भूमिका काय असते याविषयी सांगावं. संकल्प जरी केलेला असेल किंवा केलेला जरी नसेल
तरी सुद्धा आपल्याला त्यांच्या नातेवाईकांची संमती लागते. अच्छा. आणि त्यांनी संमती देण्यासाठी त्यांचं समुपदेशन चांगल्या पद्धतीनं व्हायला पाहिजे. त्यांना याचं महत्व पटवून द्यायला पाहिजे. आपल्या समाजामध्ये लोकांमध्ये गैरसमज असा आहे की नेत्रदान केल्यामुळं चेहरा विद्रूप होतो आणि कसं असतं शेवटी की मृत व्यक्तीला मुखदर्शनासाठी ठेवलं जातं. अगदी बरोबर. आणि मग लोकांना मुखदर्शन करता येणार नाही. ही एक मोठी गैरसमज आहे लोकांमध्ये. अगदी बरोबर आहे. आणि अंधश्रद्धा पण तेवढीच आहे. बरं, याविषयी बोला डॉक्टर. नाही, असं काही नसतं. असं लोकांनी अंधश्रद्धा किंवा असल्या गैरसमजुती कुठल्याही ठेवू नयेत. अच्छा. नेत्रदान हे एक खूप पवित्र काम आहे. अगदी अगदी. आणि ह्या पवित्र कामामुळे कोणत्या तरी 2 अंध व्यक्तीला नजर मिळणार आहे. आणि आपली व्यक्ती जी आपल्यातून निघून गेली आहे ती नेत्ररूपी कुठेतरी जिवंत आहे. अगदी अगदी. याचं खूप मोठं समाधान आपल्याला राहील. अगदी बरोबर आहे डॉक्टर. नेत्रदान करण्यासाठी डॉक्टर काही वयोमर्यादा असतात का? नाही, कुठल्याही वयाची व्यक्ती नेत्रदान करू शकते. अच्छा. त्यामध्ये वयाची अट नाही. आणि डॉक्टर, नेत्रदानाची जेव्हा वेळ येते तर त्याचा कालावधी किती असू शकतो डॉक्टर? नेत्रदान हे तुम्हाला 6 तासाच्या आत करावं लागतं. अच्छा. मृत्यूनंतर. आणि ते करण्यासाठी तुम्हाला जवळच्या नेत्रपेढीचा नंबर असतो. तर नेत्रपेढीला तुम्हाला संपर्क साधावा लागतो. तिथे सांगून की मृत व्यक्ती ही इतक्या वाजता तुमची मृत्यू झालेली आहे. आणि नेत्रपेढीहून मग तुमची एक टीम येते. ती टीम तुमच्या जागेवर येते, म्हणजे जिथे मृत्यू झालेला आहे तिथे जागेवर येऊन तुमचं नेत्रदान संकलन करते. अच्छा. आणि जर तो फोन आलाच नाही तर तुम्हाला नाहीच कळणार? नाही. मग हॉस्पिटल डेथ्स आपल्याला माहित असतात. पण जर समजा घरी वगैरे डेथ होतात किंवा बाहेर होतात हॉस्पिटलच्या बाहेर, त्यासाठी मग नातेवाईकांनी आपल्याला संपर्क करणं आवश्यक असतं. अच्छा. आणि एखाद्या नातेवाईकांनी जाणून बुजून जर फोन लावलाच नाही तर अशावर काही आक्षेपार्ह होऊ शकतं का? नाही, आक्षेपार्ह काही नाही होऊ शकत. पण यासाठीच तर जनजागृती आवश्यक आहे. अच्छा. की प्रत्येकाला नेत्रदानाचं, अवयवदानाचं महत्व त्यांना माहिती व्हावं, जेणेकरून कोणीही आसपास आपल्या जर एखादी व्यक्ती मृत पावली असेल तर लवकरात लवकर आपण त्या व्यक्तीचे अवयव कसे आपल्याला दान करता येतील याविषयी प्रत्येकानेच प्रयत्न केला पाहिजे. अगदी अगदी. डॉक्टर, शासनातर्फे या जनजागृतीच्या काही मोहिमा आहेत का? हो. कोणत्या आहेत डॉक्टर? तर आपण नेत्रदान पंधरवडा साजरा करतो. हा तर एक दिवस तर साजरा करतोच. यानंतरही आपण नेत्रदान पंधरवडा साजरा करतो. आणि ज्या लोकांचा संकल्प केलेला आहे, जास्तीत जास्त लोकांनी आपला नेत्रदानाचा संकल्प करावा. संकल्प केल्यानंतर आम्ही त्यांना एक कार्ड देतो जे त्यांनी जपून ठेवायचंय आपल्या घरी. त्या कार्डवरती त्यांची संमती त्यांनी दिली, त्यांच्या जवळच्या नातेवाईकाची संमती, त्या दोघांची संमतीच्या सह्या असतात. अच्छा. आणि त्या कार्डला आपण जपून ठेवणं आणि योग्य त्या वेळेला नातेवाईकांनी मदतीचा हात पुढे करणं हे फार गरजेचं असतं. अगदी बरोबर आहे डॉक्टर. डॉक्टर, इथे आणखीन एक प्रश्न विचारते. कोणत्या प्रकारच्या अंध व्यक्तीस याचा फायदा होऊ शकतो याविषयी पण सांगावं. अंधत्व बऱ्याच गोष्टीमुळे येतं. एखाद्या वेळेस डोळ्याच्या मागच्या दृष्टीपटल खराब असल्यामुळे पण अंधत्व येऊ शकतं, किंवा इतर गोष्टीमुळे पण अंधत्व येऊ शकतं. जी नस आपली डोळ्याची नजर मेंदूकडे घेऊन जाते ती नस कमजोर झाल्यामुळे पण अंधत्व येऊ शकतं. पण ह्या कुठल्याही प्रकारच्या अंधत्व असं झालेल्या व्यक्तीमध्ये आपण दृष्टीपटल बसवू शकत नाही. ज्या व्यक्तीला दृष्टीपटल खराब झाल्यामुळे किंवा त्याच्यावर टीक पडल्यामुळे अंधत्व आला असेल अशा व्यक्तींनाच ह्या दृष्टीपटलाचा फायदा होतो. अच्छा. बरं डॉक्टर, हा नेत्रदानाचा जो फॉर्म असतो तो आज आता मला भरायचा आहे तर मी काय केलं पाहिजे? हो, तुम्ही जवळच्या शासकीय रुग्णालयामध्ये जाऊन तिथे आमचे समुपदेशक असतात, त्यांच्याकडे हा फॉर्म अवेलेबल असतो. तो फॉर्म तुम्ही फिल करायचा असतो, भरायचा असतो. आणि ते भरल्यानंतर तुम्हाला त्याचं एक कार्ड मिळतं. ते कार्ड तुम्ही मग जवळ जपून ठेवायचं असतं आणि जवळच्या नातेवाईकांना पण अवेअर करायचं असतं. अच्छा. बरं डॉक्टर, शासनातर्फे आता आपण हा उपक्रम सांगितला पंधरवाड्याचा, या व्यतिरिक्त अशा काही मोहिमा किंवा अवेअरनेसचे प्रोग्राम्स आणखीन असतात काय डॉक्टर? नेत्रदान हे मृत्यूनंतरच केलं जातं, त्यामुळं याचं कॅम्पेन आपण जनसामान्यांमध्ये करू शकत नाही. याची फक्त जनजागृती करू शकतो. प्रत्येकाला याचं महत्व पटवून देणं, त्या महत्वाची जाणीव करून देणं, एवढंच आपण करू शकतो. आणि ह्यासाठीच हा आपण दिवस साजरा करतो. अच्छा. डॉक्टर, जर समजा एखादा अंध व्यक्ती आहे आणि त्याला इच्छा झाली की ठीक आहे आपल्या मरणोपरांत त्या व्यक्तीला आपल्याला नेत्रदान करायचं आहे, पण त्याच व्यक्तीला आपले डोळे बसतील असं होऊ शकतं का डॉक्टर? नाही. याविषयी सांगा. हे सगळं काही कॉन्फिडेन्शियल असतं. ह्यामध्ये तुम्ही दान केलेले डोळे आहेत, तुम्ही दान केलेले दृष्टीपटल आहे, ते दृष्टीपटल कोणा व्यक्तीला बसवलं हे एकदम माहिती गुप्त ठेवली जाते. याविषयी तुम्हाला कोणाला सांगितलं जातं किंवा हे तुमच्या मनावर पण नसतं की ह्याच व्यक्तीला द्यायचं. अच्छा. म्हणजे आम्हाला इथे असा प्रश्न विचारायचा डॉक्टर की डोळे इतरांना
देण्यासाठी असं कोणतं काही मॅच व्हावं लागतं का? नाही, समोरचं दृष्टीपटल हे रक्तपुरवठा विरहित आहे. अच्छा, त्यांना कुठलाही रक्तपुरवठा म्हणजे आपण कोणालाही डोळे देऊ शकतो. येस. वा, खूपच सुंदर. डॉक्टर, तुमचा एखादा असा सुंदर अनुभव आमच्या सगळ्या श्रोत्यांना ऐकायचा आहे, ते तुम्ही सांगावा. हो, आमच्या जवळच्या नातेवाईकामध्ये एक व्यक्ती मृत झाली होती आणि त्यावेळेस योगायोगाने मी ते मृत होण्याच्या एक अर्धा तास अगोदर मी त्या व्यक्तीला भेटण्यासाठी गेलो होतो. पण मी गेल्यानंतर एक अर्ध्या तासातच तो व्यक्ती मृत पावला. मी माझ्या जवळच्या नातेवाईकांची एक समुपदेशन केलं तिथे आणि त्यांना या गोष्टीचं महत्व पटवून दिलं आणि ती लोक तयार पण झाली. खूप छान. आणि त्या व्यक्तीचा मग आम्ही नेत्रपीठला संपर्क केला. तिथे एक टीम आली आमची आणि त्या मृत व्यक्तीचे आम्ही डोळे संकलन केले. म्हणजे त्यांनी दानही केले नव्हते तरी तुम्ही सगळ्यांना संकल्प फॉर्म भरला पण नव्हता. अच्छा, म्हणजे असंही असू शकतं. असंही करू शकतो आपण. वा, खूप खूप छान. डॉक्टर, वेळेच्या अभावी आपल्याला इथे थांबावं लागणार आहे. खरं तर विषय खूपच सुंदर आहे आणि या विषयाला अनुसरून आणखीन खूप साऱ्या गोष्टी बोलाव्याशा वाटत आहेत, पण वेळेचं बंधन पाळणं पण तेवढंच महत्वाचं आहे. पण डॉक्टर, आमच्या श्रोत्यांना एखादा संदेश सांगावा की त्या उद्देशाने प्रत्येक जण नेत्रदान करण्यासाठी तत्पर झालं पाहिजे आणि आपल्या डोळ्यातून पुन्हा हे सुंदर जग नेत्रदानाचा संकल्प हाती घेऊन एक समाजाचं काहीतरी देणं आहे, हे कार्य केलं पाहिजे. या उद्देशाने तुम्ही त्यांना जाता जाता काय संदेश देणार आहात डॉक्टर? मरावे परी नेत्ररूपी उरावे या उक्तीप्रमाणे सर्वांनीच नेत्रदानाचा संकल्प करणं आवश्यक आहे. अगदी. आणि नेत्रदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. अगदी. त्यामुळे याचा संकल्प आपणही स्वतः करावा आणि इतर व्यक्तींनाही याचं महत्व पटवून द्यावं आणि आपल्या समाजामध्ये आसपास अशा मृत्यू झाले असतील तर अशा व्यक्तींना, अशा व्यक्तींच्या नातेवाईकांना समुपदेशन करून त्यांना नेत्रदान करण्याविषयी प्रवृत्त करावे. आणि खूपच सुंदर डॉक्टर, आता आपण म्हणालात की मरावे परी नेत्ररूपी उरावे. निश्चितच प्रत्येकाला वाटतं की आपण आपल्या डोळ्यारूपी पुन्हा जिवंत राहावं आणि इतरांच्या आनंदामध्ये इतरांना, अंध व्यक्तीलाही निसर्गाचा सुंदर आस्वाद घ्यायचा असेल तर त्यांना दृष्टी देण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. खूपच सुंदर या उक्तीतून आपण आजच्या कार्यक्रमाचा निरोप घेऊयात. डॉक्टर सुधाकर संभाजीराव तहाडे, नेत्ररोग तज्ज्ञ, जिल्हा सामान्य रुग्णालय नांदेड, आपण आमच्या विनंतीला मान ठेवून या कार्यक्रमामध्ये आलात आणि इतकी सुंदर जागतिक दृष्टीदान दिवसाविषयी आम्हा सगळ्यांना माहिती दिली, त्याचं महत्व सांगितलं. त्याबद्दल माझ्या असंख्य श्रोत्यांतर्फे आणि आकाशवाणीच्या पूर्ण टीमतर्फे मी आपले ऋण व्यक्त करते. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद.